नमस्कार मित्रांनो, हवामान अंदाज या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज बघूया की गुरुवार 19 तारीख 8 वाजेनंतरचं वातावरण कसं राहणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण सकाळच्या 8च्या सुमारास वातावरण बघूया कसं राहणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये सकाळी 8च्या सुमारास एकदम सूर्यप्रकाश राहणार आहे. तर वातावरणात काही बदल नाही आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला बदल दिसत आहे, जसं बिलासपूर, तसंच रायपूर, बारीपदा, राऊरकेला, भुवनेश्वर, अंबिकापूर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर महाराष्ट्रामध्ये आज सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण नाही राहणार. तर 11च्या सुमारास आपल्याला नांदेड, छत्रपती संभाजीनगर, तसंच जळगाव, अमरावती, सातारा, सोलापूर, हैदराबाद, बेळगाव, तसंच बल्लारी, सिरसी, प्रत्तूर, नेल्लोर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच मुंबई या भागाला पाहिलं तर आपण मुंबई या भागात एकदम क्लिअर वातावरण राहणार आहे. फक्त बार्शी, बीड, लातूर, पुणे, तसंच अहिल्यानगर, सातारा, दापोली, तसंच सोलापूर, कलबुर्गी, तसंच कोल्हापूर, रत्नागिरी, विजयपूर या भागामध्ये पण आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच वापी, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, सुरत या भागामध्ये आपल्याला 11च्या सुमारास एकदम वातावरणात क्लिअर राहणार आहे. तसंच अकोला, अमरावती, बेतूर या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तर आपण बघूया की 1च्या सुमारास दुपारनंतर मुंबई या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच पुणे, नाशिक, अहिल्यानगर या भागामध्ये पण आपल्याला दुपारी 1च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तसंच बीड, बार्शी, लातूर या भागांमध्ये आपल्याला जास्त ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर, तसंच नांदेड, तसंच सोलापूर, सातारा, विजयपूर, कोल्हापूर, तसंच मालकोट, बेळगाव, हुबळ्ळी, कोपल, बल्लारी, सिरसी, दावणगिरे, भद्रावती या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तसंच मित्रांनो, पुणे या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज राहील. पण दापोली, रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज नाही राहणार, एकदम क्लिअर वातावरण राहणार आहे. तसंच आपण बघूया की 3च्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे. तर 3च्या सुमारास काहीच बदल राहणार नाही. हैदराबाद, सातारा, बेळगाव या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच बल्लारी, सिरसी, प्रत्तूर, नेल्लोर, चित्तूर, बेंगलुरू, हासन, मंगळुरू या भागामध्ये पण आपल्याला 3च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच चंद्रपूर, रामगुंडम, नागपूर, अमरावती या भागामध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच जबलपूर, तर अमरावती, छिंदवाडा, बेतूर या भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे दुपारी 3च्या सुमारास. तर आपण बघितलं की 3च्या सुमारास या भागामध्ये आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसं इंदोर, भोपाळ, रायपूर, रायगड या भागामध्ये पण आपल्याला 3च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच वापी, नांदेड, नंदुरबार, मालेगाव या भागामध्ये पण आपल्याला 3च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच आपण बघितलं की चाळीसगाव, मनमाड, चिखली, तसंच श्रीरामपूर, अकोला, तसंच अहिल्यानगर, जुन्नर, पिठाण, तसंच घोटी, जालना, चिखली या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच अकोला, सोनगाव, चाळीसगाव, तसंच धुळे, जळगाव, बोदवड, तसंच साक्री, श्रीरामपूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.